नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल सुगंधा घाटी टॉक्स. माझ्या या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाची ॲसिड आणि बलात्कार पीडित महिलांसाठी मनोधैर्य योजना ही आहे. मात्र या वर्षीपासून या योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत. नवीन वर्षाच्या 1 तारखेपासूनच शिंदे फडणवीस सरकारने याबाबतीत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी पीडितांना अर्थसहाय्य देण्याची रक्कम ही 1 लाख होती, त्यात आता वाढ करून ती रक्कम 10 लाख इतकं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे. यापूर्वी यामध्ये फक्त ॲसिडचा समावेश होता, मात्र आता पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीमध्ये महिला आणि बालविकास अधिकारी आणि वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक हे असतील. पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्याची प्रक्रिया ही याप्रमाणे आहे. एफआयआरची प्रत व अन्य कागदपत्रे संबंधित पोलीस तपासणी अधिकारी ईमेलद्वारे अथवा अन्य माध्यमातून 1 तासाच्या आत संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा जिल्हा महिला विकास अधिकारी यांच्याकडे पाठवतील. त्यानंतर संबंधित पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरमार्फत त्यांना तात्काळ सेवा पुरवण्यात येतील. सदर वन स्टॉप सेंटर केंद्रांनी पीडितास नजीकच्या शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे कागदपत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत पीडितास 30,000 इतकी रक्कम पीडिताच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून मंजूर करण्यात येईल. त्यानंतर प्रकरणाची सखोल तपासणी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण 120 दिवसांच्या आत उर्वरित अर्थसहाय्याची रक्कम संबंधित पीडितास मंजूर करेल. पीडितास मंजूर करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 25% इतक्या रकमेमधून 30,000 वैद्यकीय उपचारासाठी रोखीने अदा करण्यात येतील व उर्वरित रकमेचा धनादेश खालीलप्रमाणे अदा करण्यात येईल. पीडितेच्या बँक खात्यात पीडितेचा मृत्यू झाल्यास वारसाच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. उर्वरित 75% रक्कम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. याबाबतच्या पावतीची प्रत 7 दिवसाच्या आत संबंधितास उपलब्ध करून देण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत पीडितास मंजूर करावयाच्या रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नावे KYC नॉर्म्स असलेले बँक खाते उघडणे बंधनकारक आहे. पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या बाबतीत पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या नावे बँक खाते उघडण्यात येईल. मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.